स्थानिक राजकारण एखाद्या शहराचं भविष्य कसं ठरवू शकतं? चला, आज आपण हेच समजून घेऊया. आपल्या समोर आहे महाराष्ट्रातल्या दिग्रस शहरातील एका प्रभागाच्या विकासाची एक ब्लूप्रिंट. बघूया ह्या कागदावर नक्की काय आहे आणि त्यातून काय साधायचं आहे. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ह्या प्रभागात नक्की आव्हानं काय आहेत? मग नेतृत्व कोण करतंय? त्यांची विकासाची नेमकी ब्ल्यूप्रिंट काय आहे? ते इतरांपेक्षा वेगळे कसे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटी फक्त प्रभागापुरता विचार आहे की त्या पलीकडेही काही दूरदृष्टी आहे. ओके, तर सुरुवात करूया प्रभाग क्रमांक 2च्या परिस्थितीपासून. म्हणजे कुठल्याही योजनेचा पाया काय असतो, तर तिथल्या नेमक्या समस्या आणि लोकांच्या अपेक्षा. आधी तेच समजून घेऊया. आणि या मूळ कागदपत्रात काय म्हटलंय? तर या प्रभागाची ओळखच आहे वाढती लोकसंख्या, वाढणाऱ्या गरजा आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा. आता साहजिकच आहे, जेव्हा गरजा आणि अपेक्षा वाढतात तेव्हा विकासाला योग्य दिशा देणारं नेतृत्व हवं. आणि इथेच ही ब्लूप्रिंट आपलं उत्तर घेऊन समोर येते, असं या दस्तऐवजात मांडलं आहे. मग हे नेतृत्व कोण आहे? या कागदपत्रात 2 प्रमुख नावं समोर येतात. तर बघा, इथे एक नातं स्पष्ट दिसतंय. एकीकडे आहेत आमदार संजय भाऊ राठोड, जे या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत, त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत. आणि दुसरीकडे आहेत डॉक्टर संजय बंग, ज्यांना एक ऊर्जावान, तळमळीने काम करणारे नेते म्हणून सादर केलंय. त्यांच्यावरच ही सगळी विकासाची दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आहे. आणि याच मुद्द्यावरून आपण येतो ह्या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी, ती म्हणजे उमेदवाराची तथाकथित विकासाची ब्ल्यूप्रिंट. आता ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय? तर या कागदपत्रानुसार हे फक्त विकासाचं वचन नाहीये, तर प्रभाग क्रमांक 2चा विकास कसा करायचा याची एक तयार ठोस योजनाच आहे. म्हणजे फक्त आश्वासनं नाहीयेत, तर एक संपूर्ण आराखडा तयार आहे, असा यांचा दावा आहे. आणि या आराखड्यात नेमकं आहे तरी काय? तर बघा, मंदिरांचं सुशोभीकरण आणि वारकरी शाळेची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स डिजिटल लायब्ररी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पार्क आणि पर्यावरणाचा विचार करून कार्बनमुक्त ऑक्सिजन पार्क. इतकंच नाही तर रस्ते, लाईट, कचरा यांसारख्या मूलभूत सुविधा आणि एक आधुनिक सोय, ती म्हणजे थेट नगर परिषदेकडे तक्रार करण्यासाठी एक मोबाईल ॲप. म्हणजे ह्यात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही गरजांचा विचार केलेला दिसतोय. आणि यातला एक आकडा तर विशेष लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे 100%. हो, या योजनेतून पाण्याची समस्या 100% सोडवली जाईल, असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. ठीक आहे, योजना तर सांगितली, पण मग इतरांपेक्षा वेगळेपण काय? हे कागदपत्र स्वतःच्या उमेदवाराला इतरांपेक्षा वेगळं कसं दाखवतं ते बघूयात. इथे थेट एक वाक्य वापरलंय, विकास करतो पण कोणता, कसा काय हे त्यांच्याजवळ उत्तर राहणार नाही. म्हणजे असा दावा केला जातोय की बाकीचे उमेदवार विकासाबद्दल बोलतील, पण त्यांच्याकडे ठोस योजना नाही. या उलट डॉक्टर बंग यांच्याकडे ही तपशीलवार ब्लूप्रिंट तयार आहे, असा फरक इथे स्पष्ट केला जातोय. आणि हा सगळा विचार फक्त प्रभाग क्रमांक 2 पुरता मर्यादित नाहीये. याच्या पलीकडे जाऊन एक मोठी दूरदृष्टी मांडलेली आहे. यात दावा असा आहे की डॉक्टर बंग यांचं काम फक्त त्यांच्या प्रभागापुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते संपूर्ण दिग्रस शहराची शिक्षण व्यवस्थाच बदलून टाकतील. म्हणजे एका प्रभागातलं काम संपूर्ण शहरावर परिणाम करेल, असा हा विचार आहे. आणि अंतिम ध्येय काय? तर असं काम करायचं जे दिग्रसचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवेल. म्हणजे स्थानिक विकासातून शहराला राज्य पातळीवर ओळख मिळवून देण्याचं हे एक मोठं स्वप्न आहे. तर सगळं एकत्र करून पाहिलं तर काय दिसतं? एकीकडे आहेत प्रभागाची आव्हानं, वाढती लोकसंख्या आणि अपेक्षा. दुसरीकडे आहे एक नेतृत्व, डॉक्टर संजय बंग, ज्यांना आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्याकडे एक तयार योजना आहे. या ब्लूप्रिंटमध्ये सांस्कृतिक, तांत्रिक, पायाभूत अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि या योजनेला इतरांपेक्षा वेगळं ठरवण्यासाठी त्यांच्याकडे ठोस आराखडा आहे असं सांगितलं जातं. आणि या सगळ्याचा शेवट होतो तो संपूर्ण दिग्रस शहराला मोठं करण्याच्या ध्येयाने. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच उरतो की एका नगरपरिषद प्रभागासाठी तयार केलेली अशी विकास ब्लूप्रिंट खरंच संपूर्ण शहराचं भविष्य घडवू शकते का? म्हणजे स्थानिक पातळीवरची ही योजना एका शहराच्या मोठ्या प्रगतीचा पाया ठरू शकते का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.